आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर. कुठेही नैतिकतेचं अधपतन झाल्याचं लक्षात आल्यास कोणालाही वाचवणार नाही, आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट 3 मार्च 2025. तो राजीनामा होगा # करुणा धनंजय मुंडे. करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधार. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 वरती खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानंच सगळं चाललं होतं. मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. अमित शहा आणि शिंदेमधला संवाद खरा. दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती. संजय राऊतांचा दावा. पुण्यात शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा. पहाटे 4 वाजता शिंदे अमित शहांना भेटल्याचा दावा, तर दोघांमधला संवाद सामनात प्रसिद्ध. संजय राऊत फेकू जासूस. अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही. राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. आम्ही तत्वाची कधी फारकत घेतली नाही. ज्यांनी तत्वाची फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती. अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून.